खबर आपको महाराष्ट्र से बता दें, जहां महाराष्ट्र कृषि दिवस के मौके पर सीएम फडणवीस की ओर से किसानों के लिए बड़ा ऐलान किया गया है। जी हां, राज्य के सभी किसानों को अब दिन में बिजली उपलब्ध कराई जाएगी और आज पूरे महाराष्ट्र में कृषि दिवस को बड़े ही उत्साह और हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। इस खास मौके पर राज्य में एक भव्य कृषि पुरस्कार वितरण समारोह का आयोजन किया गया। समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की ओर से राज्य की कृषि रणनीतियों, वर्तमान योजनाओं और भविष्य के विजन को विस्तार से साझा किया गया। साथ ही बता दें कि इसी कार्यक्रम में किसानों की लंबे समय से चली आ रही एक बड़ी समस्या को दूर करते हुए अहम ऐलान भी किया गया है। बनेल असा मला विश्वास आहे। सर्व पुरस्कार विजेत्यांचं आणि तसंच त्यांच्या कुटुंबियांचं आणि कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं पुनश्च मी अभिनंदन करते, त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय सुनेत्राताईंच्या बोलण्यामध्ये वसंतराव नाईकांचा उल्लेख आला। वसंतराव नाईकांचं शेतीवर, शेतकऱ्यांवर इतकं प्रेम होतं की एक उल्लेख जरूर करावा असं वाटतो की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला त्यांनी वर्षा हे नाव दिलं आहे। कमी जणांना माहिती असेल। मी विनंती करते माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी आपलं भाषण करावं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या देशामध्ये ज्यांनी कृषी मंत्री म्हणून देशाच्या कृषी धोरणाला दिशा दिली ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना देखील नमन करतो। आणि खऱ्या अर्थानं संघर्षाच्या काळामध्ये समृद्धीचा नारा देणारे आणि या महाराष्ट्राला कृषी आणि जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी ज्यांच्यामुळे मिळाली, महाराष्ट्राला आपल्या पायावर ज्यांनी उभं केलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांना आज खरं म्हणजे त्यांच्याच दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार आपण करतो। मी विनम्र आदरांजली त्यांना देखील अर्पित करतो। आज या कार्यक्रमाकरता आपल्यामध्ये उपस्थित राहून ज्यांनी जवळजवळ 150 पुरस्कार स्वतःच्या हाताने या ठिकाणी दिले ते महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, महाराष्ट्राचे सन्माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, श्री इंद्रनील नाईक, श्री परिमल सिंग, श्री सूरज मांढरे, श्री प्रकाश पाटील, श्री रफिक नायकवाडी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचा आपण सन्मान केला, असे सर्व कृषी भूषण, कृषी मित्र, उद्यान मित्र, विविध पुरस्काराचे मानकरी असलेले महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी भगिनी बंधू, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित मित्रांनो, खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो की या ठिकाणी मी उशिरा आलो। मुळात हा कार्यक्रम आपला आधी ठरला होता, पण 2च दिवसापूर्वी अचानक महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुका पूर्ण करूनच इथे येणं भाग होतं आणि म्हणून राज्यपाल महोदयांना विनंती केली की आपण कार्यक्रम सुरू करावा। निवडणुका असल्यामुळे नेमका किती वेळ लागेल मला कल्पना नाही, पण मी आणि सुनेत्राताई आम्ही निश्चितपणे पोहोचतो। आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा आणि त्यांनी त्याला मान्यता दिली।
त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. पण मला अतिशय आनंद आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये मी उपस्थित आहे आणि विशेषतः आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय पाटील यांना या ठिकाणी प्राप्त झाला. डॉक्टर संजय पाटील यांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये, फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये, दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा उद्योग उभा केला. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बळ दिलं, त्यांना एकत्रित केलं आणि कृषीमध्ये आधुनिकता आणण्याचं काम त्यांनी केलं. आज एक मोठे उद्योजक म्हणून तर त्यांच्याकडे पाहिलंच जातं, पण त्याचसोबत 3 विद्यापीठाचे कुलपती म्हणून देखील ते काम पाहतायत आणि निश्चितपणे त्यांनी कृषी क्षेत्रात जे कार्य केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यासोबत 2024 करता या ठिकाणी जो पुरस्कार आहे तो पालघर जिल्ह्यातले यज्ञेश वसंत सावे यांना देण्यात आलाय. सावेंनी देखील शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग केले. विशेषतः चिक्कूच्या क्षेत्रामध्ये फळ प्रक्रियेच्या माध्यमातून अतिशय नवीन अशा प्रकारचे प्रयोग करून ज्या भागामध्ये आदिवासी शेतकरी आहे अशा भागामध्ये देखील त्यांनी उत्तम कार्य केलं आणि म्हणून हा सगळ्यात मानाचा पुरस्कार 2023 आणि 24चा या आपल्या 2 शेतकरी मित्रांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्याचसोबत इतरही ज्या लोकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत, मी बऱ्याच लोकांचे बायोडाटा वाचत होतो, त्यांनी केलेलं काम पाहत होतो. मी खरोखर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की कृषीच्या क्षेत्रामध्ये आपण जे काम केलं आहे, हा पुरस्कार केवळ औपचारिकता नाही आहे, तर ही जी आपल्या देशातली एक महान कृषी संस्कृती आहे, ज्या संस्कृतीने आजपर्यंत आम्हाला जीवन दिलं आणि भविष्यातही या मनुष्य जातीला जिवंत ठेवण्याचं काम ज्या कृषी संस्कृतीच्या माध्यमातून होणार आहे, त्या संस्कृतीचे खरे वाहक जर कोणी असतील तर आज ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे सगळे आमचे शेतकरी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या महान संस्कृतीचे वाहक म्हणून या संस्कृतीला तुम्ही जे समृद्ध केलंय, या महाराष्ट्राच्या कृषी जीवनाला तुम्ही समृद्ध केलंय, या महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं प्रेरणा स्रोत म्हणून तुम्ही जे कार्य केलं आहे, त्या कार्याकरता महाराष्ट्र सरकारने हा सन्मान आपल्याला दिलेला आहे. आणि मी तर असं म्हणेन की ज्यावेळी अशा प्रकारचा एखादा सन्मान सोहळा होतो त्यावेळी ज्या व्यक्तीचा सन्मान होतो त्या व्यक्तीपेक्षाही जो पुरस्कार असतो त्या पुरस्काराचा सन्मान त्या व्यक्तीमुळे त्या ठिकाणी अधिक वाढत असतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आपण पाहतोय गेल्या 30-40 वर्षामध्ये शेतीचं क्षेत्र हे आव्हानांचं क्षेत्र झालंय. एकीकडे शेतकऱ्यांकडे असलेली शेती त्याची आराजी कमी होत गेली, परिवार वाढत गेले, शेतीचं विभाजन होत गेलं. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 80% शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. एकीकडे शेतकरी अल्पभूधारक झाला आणि त्याचसोबत वातावरण